तर आता मी न्यूज बघितली की क्रिएटिन हे इंडियामध्ये बॅन झालंय आणि मी सकाळीच क्रिएटिनचा एक डब्बा घेऊन आलो आणि मला हसायला येतं की इंडियामध्ये पान मसाला गुटखा ह्याच्या तर बिंदास ॲड चालतात, पण क्रिएटिन सारखा एक चांगला प्रोडक्ट इंडियामध्ये बॅन होतो. तर थोडा मी रिसर्च केला, पण ॲक्च्युली इंडियामध्ये ते बॅन नाही झालंय. फक्त FSIने रूल काढलाय की सिंगल इन्ग्रेडियंट सिंथेटिक क्रिएटिन आता कोणती कंपनी विकू नाही शकत. तर ही कंपनी काय करेल की थोडेफार याच्यात थोडे इन्ग्रेडियंट्स ॲड करेल आणि सेल करेल, पण हे बंद नाही होणार. तर तुम्ही बिंदास घेऊ शकता. तुम्ही जर कन्फ्यूज असाल की घेतलं पाहिजे की नाही, तर बिंदास घ्या. खूप टाईमपासून मी क्रिएटिन यूज करतोय आणि थोडे दिवसाआधी मी माझे ब्लड रिपोर्ट्स पण काढले आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तर तुम्ही घ्या बिंदास क्रिएटिन. दिवसातून 3 ते 5 ग्रॅम तुम्ही क्रिएटिन घेऊ शकता. तुम्हाला ते लोडिंग डिलोडिंग करायची गरज नाही आहे. ते प्रोफेशनल बॉडी बिल्डर करतात की 10 ग्रॅम घ्या, 15 ग्रॅम घ्या दिवसातून एकदा आणि नंतर मग थोड्या दिवसांनी कमी करा. तसं करायची गरज नाही. 3 ते 5 ग्रॅम हे सेफ डोसेज आहेत आणि खूप पाणी पिया. आणि मुलं आणि मुली दोघं पण क्रिएटिन घेऊ शकता. ह्याचा फायदा हा होतो की तुमची स्ट्रेंथ वाढेल, तुमचा एन्ड्युरन्स पण वाढेल आणि ब्रेन हेल्थसाठी पण चांगलं आहे. तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता. ब्रँडशी काय रिलेट नाही, फक्त ट्रस्टेड सेलरकडनं घ्या. आणि तुम्हाला क्रिएटिनच्या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही बिंदास मला विचारू शकता आणि अशाच हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड टिप्ससाठी मला फॉलो करा.